इतर सगळ्या विषयांमध्ये चांगले गुण, मात्र एका विषयात 0 गुण। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेतील या अशा गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय। निकालातील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका देण्याच्या मागणीसाठी युक्रांतर्फे आंदोलन करण्यात आलं। त्यावर येत्या 2 दिवसांमध्ये सर्व तक्रारींचा निपटारा करण्याचं आश्वासन विद्यापीठातर्फे देण्यात आलेलं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। ऑनलाईन परीक्षेतील घोळानंतर ऑनलाईन निकालातील घोळ पुढे आलाय आणि असे सगळे विद्यार्थी जे ऑनलाईन निकालाचे बळी ठरलेले आहेत, जे पीडित आहेत, हे इथे आज एकत्र जमलेले आहेत। ही विद्यार्थिनी, तुझं नाव सांग आणि तुझा निकाल काय सुरुवातीला सांग। माझं नाव गाडवीर तुझा रामा, कॉलेज ऑफ फार्मसी माळेगावची मी विद्यार्थिनी आहे। बरं. आणि मला बी फार्मच्या लास्ट इयरच्या ॲडव्हान्स ड्रग डिलिव्हरी सिस्टीम या विषयामध्ये 0 मार्क्स मिळालेले आहेत। आणि बाकीच्या विषयामध्ये कसे मार्क? बाकीचे व्यवस्थित आहेत, म्हणजे सगळ्या विषयांमध्ये। कुठे मार्क दाखव जरा तू कुठले? इथे तू फेल झाली आहे आणि तू नॅशनलला कुठली तरी टेस्ट म्हणजे 2 एक्झाम आहेत, बी फार्मचे एंट्रन्स, एम फार्मसाठी एंट्रन्स एक्झाम आहेत, जीपेट आणि नायपर। त्या मी दोन्ही क्वालिफाय झाली आणि नायपरच्या हैदराबाद येथील इन्स्टिट्यूटमध्ये मला ॲडमिशन मिळाले। बरं, पण त्यानंतर मग तू काय पाठपुरावा केला? विद्यापीठाचं काय म्हणणं? 4 वेळा इथं आली, म्हणजे आज माझी ही 4थी वेळ आहे। मी काळची आहे, मी जवळपास म्हणजे 100 किलोमीटर अंतर आहे। मी एसटीने रोज सकाळी लवकर मला घरून म्हणजे 7 वाजता मी निघते घरून। हे फक्त विद्यापीठ सांगतंय की परीक्षा व्यवस्थित झालेल्या आहेत, पण ते दिसत नाहीये। युवक क्रांती दलाच्या शिष्टमंडळाने 1070 लोकांच्या जे 0 मार्क पडले, त्यांचं लॉग इन झालं नाही, अशा अनेक विद्यार्थ्यांच्या आम्ही तक्रारी ऑलरेडी दिलेल्या आहेत। आणि हे काय करतात, दरवेळी आकड्याची बनवाबनवी करून सांगतात। एकसुद्धा बरं विद्यापीठाच्या चुकीमुळं एकसुद्धा विद्यार्थ्याचं काय नुकसान व्हावं बरं? त्रुटींमुळे, काही चुकांमुळे, मानवी चुकांमुळे, काही प्रशासनाच्या बाजूने, काही विद्यार्थ्यांच्या बाजूने अशा प्रकारच्या तक्रारी विद्यापीठाला प्राप्त झालेल्या आहेत। आणि त्या तक्रारींपैकी 80-90% तक्रारींचा निपटारा आत्तापर्यंत विद्यापीठाच्या परीक्षा विभागानं केलेला आहे। परंतु एकाही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही, हीच विद्यापीठाची भूमिका आहे आणि त्या दिशेने आम्ही काम करीत आहोत। धन्यवाद। आपण आशा करूयात की पुन्हा या लोकांना आंदोलन करण्याची वेळ येऊ नये। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खानपूरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे।